सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 23. पुन्हा तेच चक्र सुरू झालं. पण दर महिन्याला 30 रुपये आणायचे कुठून, हाच प्रश्न होता. यावर्षी इतिहासाच्या तासांना बसायला काहीच हरकत नव्हती, कारण नाईक म्हणून नव्याने आलेले प्राध्यापक इतिहास शिकवणार होते. अरविंदला बरंच वाटलं. नाईक सरांचा पहिलाच तास त्याला फार आवडला. सरांच्या शिकवण्यापेक्षाही त्यांचा प्रसन्न आणि दिलखुलास स्वभावच त्याला जास्त आवडला. सरांचं वाचन अफाट होतं. इतिहासाची समजही चांगली होती. खरंच असे प्राध्यापक हवेत, तरच मुलांचं कल्याण आहे. नाहीतर ते पाटील महाशय इतके मेले आणि तितकेच ठार झाले. कशाला काही सूत्र नाही. त्या मूर्ख माणसाचं तोंड पाहावं लागणार नव्हतं, हे एका परीनं बरंच झालं होतं. गेलं संपूर्ण वर्ष अशोकच्या तोंडात सारखं निशिकांत निशिकांत हे नाव असायचं. तो किती हुशार आहे, तसाच किती खोडकर आणि विनोदी आहे, याच्या अनेक गोष्टी तो सांगायचा. शक्य झालं तर तोही इथंच शिकायला येईल असंही तो सांगायचा. 11वीपर्यंत अशोक आणि सुदाम यांच्यासोबत असलेला निशिकांत पुढील शिक्षणासाठी मामाकडे नगरला गेलेला होता. परंतु व्याह्याने धाडलेलं ते घोडं मामीला नकोसं झाल्यानं त्याला नगर सोडायचं होतं. शाळा सोबती दुरावल्याने त्यालाही तिथं करमत नव्हतंच. पुढं शिकायचं तर हॉस्टेलशिवाय पर्याय नव्हता, आणि स्वस्तातली हॉस्टेल पाहिजे असेल तर कोळगावशिवाय मार्ग नव्हता. शेवटी परवा येणार, उद्या येणार म्हणत म्हणत एके दिवशी निशिकांत आला. खरंच अशोकने सांगितलं होतं तसाच त्याचा स्वभाव आनंदी आणि लोभस होता. साहित्याची आवड आणि वाचनाचा छंद यामुळं अरविंदशी त्याची गट्टी फार लवकर जमली. तसं पाहिलं तर तिघांचे विषय सारखेच होते, पण यावर्षी अरविंदची मैत्री निशिकांतशी अधिक जुळली. जेवायला, आंघोळीला, अभ्यासाला सगळीकडे ते सोबतच असत. निशिकांतच्या प्रेमळ सहवासात दिवस कसा निघून जाई हेच कळत नसे. अरविंदची परिस्थिती जाणून निशिकांत त्याला फार समजून घ्यायचा. शक्य होईल तेवढा मानसिक आधार द्यायचा. निशिकांत लहानपणीच पोरका झालेला होता, तर अरविंद आई वडील असूनही जवळपास पोरकाच होता. एकूण काय तर दोघांनाही एकमेकांना भावनिक आधार वाटायचा. काहीतरी काम मिळवल्याशिवाय हॉस्टेलच्या खर्चाची तोंड मिळवणी अशक्यच होती. अरविंद तर पाणी भरायलाही तयार होता. नाहीच काही तर किमान 2-1 शिकवण्या मिळाल्या तरी भागण्यासारखं होतं. कोणाला विचारावं, कसं विचारावं हाच प्रश्न होता. वाटलं नाईक सरांनाच विचारावं, पण ते तर अजून ब्रह्मचारी आहेत. ते कुठली शिकवणी देणार? त्यांच्याकडे नाही, पण त्यांच्या ओळखीने काम होऊन जाईल. तशात अशोकचा लकडा सुरूच होता की तुम्ही दोघं आमच्या खोलीवरच राहायला या. हॉस्टेलवरच्या गोंधळात तुमचा अभ्यास तरी कसा होतो? निशिकांतला ते पटत होतं, पण त्याला अरविंदला सोडावंसं वाटत नव्हतं. संध्याकाळी शेतमळ्यातून अभ्यास आटोपून परत येताना फिरायला निघालेल्या नाईक सरांची हमखास भेट व्हायची. आज काय वाचलं, आणखी काय चाललंय, अशी बरीच चर्चा व्हायची. कोण कुठून आलाय, कोणाच्या घरची परिस्थिती कशी काय, याविषयीही ते आवर्जून विचारत. एके दिवशी अरविंदला बाजूला घेऊन ते म्हणाले, तू काही कामाच्या शोधात आहेस असं समजलं. असं कर, आपले कॉमर्सचे जाधव सर माझ्या शेजारीच राहतात. त्यांची बहीण 7वीत जाते. तिला शिकवणी लावायची आहे असं ते सांगत होते. त्यांना भेट, माझं नाव सांग, नाहीतर मीच त्यांच्याशी बोलतो. फार बरं होईल सर. कोणाला विचारावं हाच विचार मी करत होतं. या गावात माझी कुठं ओळख नाही की परिचय नाही. पण तुम्हाला कोण म्हणालं? तुझा मित्र निशिकांत म्हणाला रे. हां, असं होय. काय लबाडा आहे हा निशिकांत. अरविंदला आज मित्राविषयी फार कृतज्ञता वाटली. अरविंदचं काम त्याने परस्परच करून टाकलं होतं. खरंच मित्र असावा तर असा. दुसऱ्याच दिवशी नाईक सरांनी जाधव सरांना विचारलं आणि तिसऱ्याच दिवसापासून अरविंद शिकवणी घ्यायला जाऊ लागला. शिकवणीबद्दल काय मिळणार ते मात्र काहीच ठरलं नव्हतं. बघू, काही ना काही देतीलच असं म्हणून अरविंदने तो विषय मागे टाकला. दारावर टकटक केल्यावर एका सुंदर बालिकेनं दार उघडलं. जिच्यासाठी शिकवणी लावली होती ती मुलगी बहुधा हीच असावी.
ती इतकी भ्यालेली दिसत होती की एखाद्या हिंस्र श्वापदाकडे पाहावं तशी ती अरविंदकडे पाहत होती. आपली शिकवणी घ्यायला आलेला हा शिक्षकसुद्धा मारकुटाच असणार असं तिला वाटत असावं. "या," जाधव सरांची बायको म्हणाली. "बसा. ही विजू 7वीत आहे. आम्ही इथे येण्यापूर्वी आमच्या गावातल्या शाळेत होती. 7वीत आहे, पण अभ्यासात फार कच्ची आहे. इथल्या शाळेत तिचा निभाव लागणं जरा कठीणच आहे. पहा तुम्हाला जमतं का? वाचायला लिहायला शिकली तरी खूपच झालं." 7वीत असूनही वाचायला सुद्धा येत नाही? अरविंदला फारच आश्चर्य वाटलं. त्याच्या चेहऱ्यावरचा प्रश्न वाचून बाई म्हणाल्या, "खेड्यातल्या शाळा, शिवाय मोठ्या घरच्या मुलीला नापास कोण करणार? बरं, बसा तुम्ही त्या खोलीत. विजू, तुझं दप्तर आण बरं." एखादी तरुणी मादक असते म्हणजे काय असते हे अरविंद आज पहिल्यांदाच पाहत होता. कोणाही पुरुषाला मोह पडावा अशीच त्या स्त्रीची कांती सुकोमल आणि सतेज होती. तिच्या अंगप्रत्यंगातून सौंदर्य जणू प्रस्फुटित होत होतं. अरविंदची नजर पुन्हा पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे वळत होती. पण एखादी स्त्री रूपवान आहे म्हणून असं पाहणं बरं दिसतं का? स्वतःचीच लाज वाटून तो दुसरीकडे पाहू लागला. दप्तर घेऊन आलेली विजू त्याच्यासमोर उभी होती. बस म्हटलं तर बसायलाही तयार नव्हती. शेवटी त्यानेच दप्तर उघडून पुस्तक काढलं. मराठीचा पहिला धडा उघडला आणि म्हणाला, "वाच." वाच म्हटल्याबरोबर ती एकदम दचकली आणि भिवून दूर दूर सरकू लागली. बाप रे, म्हणजे 7वीपर्यंत येऊनही तिला धड अक्षर ओळखसुद्धा झालेली नव्हती. आणि अक्षर ओळख नसेल तर वाचायला कुठून येणार? अशा या मुलीला गणित तरी कशी जमणार? एकूण काय तर विजू म्हणजे चक्क गोळा होता आणि अशा या गोळ्याला आकार द्यायचा म्हणजे अरविंदची कसोटी होती. अरविंदने तिला जवळ बोलावलं. डोक्यावरून हात फिरवत, "भिऊ नकोस, मी तुला मारणार नाही," म्हणून समजावलं. परंतु झालं असं की त्या मायेच्या स्पर्शानं तिला एकदम रडू कोसळलं. म्हणूनच ती इतकी भ्याली होती तर. अरविंदला स्वतःचीच लाज वाटली. शिक्षणाची, शिकवणाऱ्याची भीती वाटत असेल तर ते शिक्षण तरी काय कामाचं? आणि त्याला शिक्षण तरी कसं म्हणायचं? विजू नावाच्या त्या मातीच्या गोळ्याला आकार द्यायला अरविंद रोज जाधव सरांच्या घरी जाऊ लागला. विजू खरं म्हणजे मंद नव्हती. तिला मंद बनवण्यात आलेलं होतं किंवा मंद ठरवण्यात आलेलं होतं. खेड्यातली शाळा, तिथले ते मारकुटे मास्तर, त्यातच घरातली मुलींच्या शिक्षणाविषयीची अनास्था यामुळं तिची आबाळ झालेली होती. तशातच हा प्रोफेसर भाऊ आणि थोडंफार शिकलेली अतिशहाणी रूपगर्विता भावजय तिला फार टाकून बोलत. एखाद्या मोलकरणीप्रमाणे घरातली सगळी कामं तिलाच करायला लावत. कधी एकदा ही पिढा घरातून जाईल असंच त्यांना झालेलं होतं. त्यामुळेच विजू अशा भेदरल्या हरिणीसारखी झाली होती. हसणं बोलणं तर ती कधीच विसरली होती. तिच्या डोळ्यात पाहिलं तर सतत कसले तरी करुण भाव साकळून आलेले दिसत. विजू खरंच मनाने फारच रुजू होती. शाळेत कुठल्याही शिक्षकानं तिला कधी मारलं नव्हतं, परंतु इतर मुलांना पडणारा मार पाहूनच अधिक भ्यायची. जणू तो मार त्या मुलांच्या नाही तर तिच्याच अंगावर पडत होता. हळूहळू अरविंदने तिला बोलतं केलं. अक्षर ओळख झाल्यावर ती वाचू लागली. जमेल तसे लिहू लागली. प्रगती मंद होती, पण होती. शेजारी हिंदीचे कर्डिले सर राहायचे. ते एकटेच होते. पाहावं तेव्हा ते सारखे जाधव सरांच्या घरात येऊन बसलेले असत आणि सर घरी असोत नसोत वहिनी वहिनी म्हणत त्यांच्या वहिनींची गप्पागोष्टी सुरू असत. अनेकदा ते थेट चुलीपर्यंत जाऊन बसत आणि वहिनींना कधी कांदे चिरून देत तर कधी लसूण सोलून देत. वहिनींचा एकीकडे स्वयंपाक सुरू असे आणि दुसरीकडे गुलूगुलू गप्पागोष्टीही सुरूच असत. रोज रोज ते एवढं बोलतात तरी काय हे अरविंदला कधीच कळालं नाही. त्यांच्या त्या गप्पा हास्यविनोद यामुळे शिकवणीत व्यत्यय येई, पण तो काय बोलू शकणार होता? उलट हातची शिकवणी गेली असती. वहिनींचंही काही समजतच नव्हतं. जाधव सरांपेक्षा त्या कर्डिलेंशीच अधिक बोलायच्या, हास्यविनोद करायच्या. पुढे पुढे वेगळंच घडू लागलं. सर आले रे आले की कर्डिले चटकन उठायचे आणि सापळ्यातून सुटलेल्या उंदरासारखे सुळकन बाहेर पडायचे. या कर्डिले महाशयाजवळ काय जादू होती कोणास ठाऊक. कॉलेजमध्येही तो कायम मुलींच्या घोळक्यातच असायचा. संपूर्ण कॉलेजमध्ये मुली असून असून अवघ्या 7 ते 8, पण त्या सगळ्या त्यांचा विषय असो नसो कायम कर्डिलेभोवतीच असायच्या.
त्या मुलीनंही त्याच्या आत एवढं काय दिसायचं ते त्यांनाच माहीत. तो फाडफाड हिंदी बोलायचा आणि डायलॉग मारायचा. त्याने काही विनोद केला की त्या कलकलाट करीत हसायच्या. एकूणच त्या पोरींवर तो भलतंच इम्प्रेशन मारताना दिसायचा. दरम्यान निशिकांतच्या ओळखीने एका शिक्षकाच्या घरी सकाळ संध्याकाळ पाणी भरायचं काम मिळालं. शिकवणीचा महिना भरल्यावर जाधव सरांनी 10 रुपये हातावर ठेवले. ठीक आहे, तेवढे तरी कोणी पाहिले होते असा विचार करत त्याने ते खिशात ठेवले. तिकडे महिनाभर पाणी भरून झाल्यावर गुरुजी म्हणाले, तुला किती पैसे देऊ ते तूच सांग. त्याला वाटलं म्हणावं की द्या तुम्हाला जेवढे योग्य वाटतील तेवढे. गुरुजींच्या बोलण्याची वाट न पाहता त्यांचा 5वीत जाणारा मुलगा म्हणाला, अण्णा 5 रुपये. तेवढ्यात मास्तरीणबाई म्हणाल्या, राजूने बरोबर सांगितलं. तेवढंच पाहिजे असल्याप्रमाणे गुरुजी खिसे चाचपू लागले. महिनाभर सकाळ संध्याकाळ पाणी भरून फक्त 5 रुपये. आपल्या महिन्याभराच्या कष्टांवर अक्षरशः पाणीच फिरलं आहे असं त्याला वाटलं. मनातलं दुःख गिळत त्याने हात पसरला. बोलण्यात अर्थ नव्हताच. तसं काही ठरलंच नव्हतं तर काय बोलणार. परतीच्या वाटेवर तो मनाची समजूत घालत राहिला. चला, एवढे तरी कोण देणार होतं. जाधव सरांकडे शिकवणी घेणारा तो विद्यार्थी एका शिक्षकाच्या घरी पाणी भरतो हे समाजशास्त्राच्या पाटकर सरांना कोणी सांगितलं कोणास ठाऊक. कदाचित त्यांनीच कधीतरी अरविंदला पाणी वाहताना पाहिलं असावं. अलीकडेच वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं त्याची सरांशी ओळख झाली होती. अरविंदची प्रगल्भ भाषा, वाचन आणि वक्तृत्व पाहून ते बरेच प्रभावित झाले होते. एकदा अरविंदला समोरून येताना पाहून ते म्हणाले, अरे तू इकडे ये. तू शिकवणी घेतोस, पाणीही भरतोस. चांगलं आहे. शिक्षणासाठी कष्ट घ्यावेच लागतात. आमची ही कथा काही वेगळी नाही. आम्हाला तुझ्या एवढे कष्ट करावे लागले नाहीत, पण आम्हीही शेतकाम करतच शिकलो. तुला शक्य असेल तर आमच्याकडेही पाणी भरत जा. तेवढीच तुला मदत होईल. पडत्या फळाची आज्ञा घेऊन अरविंद त्याच दिवशी संध्याकाळी सरांच्या घरी पोचला. एका दुमजली इमारतीच्या 2 खोल्या म्हणजे सरांचं घर. एक खोली खाली तर दुसरी खोली वरच्या मजल्यावर. वर जायला जिना नव्हता तर लाकडी शिडी लावलेली होती. खालची खोली म्हणजे बाथरूम प्लस बेडरूम, तर वरची खोली म्हणजे स्वयंपाकघर. सरांनी खाली आणि वर कसं कसं पाणी भरायचं आणि किती भरायचं ते सांगितलं. दिवाबत्तीची वेळ झालेली असूनही घरात सर्वत्र अंधार होता. खालच्या खोलीत मोरीजवळ असलेल्या पलंगावर एक स्त्री बसलेली होती. त्या बहुतेक सरांच्या सौभाग्यवतीच असाव्यात. सर सगळं सांगत होते. त्या मात्र काहीच बोलत नव्हत्या. त्यांचा एकूण आविर्भाव पाहता बहुतेक त्या सरांवर रुसलेल्या दिसत होत्या. अरविंदने बादल्या घेऊन सार्वजनिक नळ गाठला. भराभरा पाणी आणून बॅरलमध्ये ओतलं. वरच्या खोलीत पाणी चढवायचं म्हणजे कसरतच होती, पण तीही त्याने केली. चहा तरी घेऊन जा म्हणून सरांनी चहा ठेवला. ते पाहून अरविंदला थोडं अवघडल्यासारखं झालं, पण सरांचा प्रेमळ आग्रह तो अव्हेरू शकला नाही. सौ पाटकरांच्या स्वभावाचं रहस्यच अरविंदला कळालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पाणी भरायला गेला तेव्हा त्या अगदी आनंदात दिसल्या. तो आनंद पाणी भरायला विद्यार्थी लावला याबद्दल होता की आणखी कशाबद्दल होता ते समजलं नाही. त्यांच्या त्या आनंद विभोर चेहऱ्याकडे नजर उचलून पाहायचं त्याला धाडसच होईना. त्याचं हे असंच आहे. स्त्रियांकडे, त्यातल्या त्यात सुंदर स्त्रियांकडे नजर उचलून पाहायला त्याला भारी लाज वाटते. हा बहुधा विनायकच्या सहवासाचा आणि संस्काराचा परिणाम असावा. असं झालं म्हणजे त्याला हटकून विनायकची आठवण येते. अरविंदने भराभर खेपा टाकायला सुरुवात केली. खालचा बॅरल भरून झाला. आता वरच्या खोलीतला पिंप भरायचा होता. बादली घेऊन तो शिडी चढू लागला तर आधीच वर जाऊन उभ्या असलेल्या सौ पाटकर म्हणाल्या, द्या इकडे. एका हातात बादली आणि दुसरा हात शिडीवर असताना त्यांच्या हातात बादली देणार तरी कशी. शिडीवरचा हात काढून त्याने तोल सावरला आणि दोन्ही हातांनी बादली वर धरली. गालातल्या गालात मधुर हसत बाईंनी बादली घेतली आणि चटकन रिकामी करून पुन्हा त्याच्या हातात दिली. रोज याच पद्धतीने पाणी वर जाऊ लागलं. बादली देताना त्यांच्या हाताला चुकूनही स्पर्श होणार नाही याची तो काटेकोर काळजी घ्यायचा आणि त्याची ती धडपड पाहून त्या गालातल्या गालात मधुर हसायच्या. सकाळी लवकर उठायचं, सगळं आवरून दोन्ही घरी पाणी भरायचं. कॉलेज सुटल्यावर दुपारी शिकवणी, त्यानंतर संध्याकाळपर्यंत अभ्यास की पुन्हा संध्याकाळचं पाणी जेवण आणि रात्री झोप येईपर्यंत अभ्यास, असा नित्यक्रम सुरू झाला. भाऊना पत्र लिहून
त्याने सर्व वृत्तांत कथन केला. इकडची काळजी करू नका म्हणून लिहिलं. हेही दिवस जातील. असाच BA होईन. त्यानंतर MA व्हायलाच हवं. MA झाल्यावर कुठे ना कुठे नोकरी मिळेलच. दिवस पालटतील. पण MA करायचं तर औरंगाबादलाच जायला हवं. पण तो खर्च पेलवेल तेव्हा पाहू. आत्ताच ती काळजी कशाला? काही ना काही मार्ग निघेलच. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. ठोठावलं तर जरूर उघडेल, इत्यादी इत्यादी. नेहमीप्रमाणे दुपारी तो शिकवणी घ्यायला जाधव सरांकडे गेला. घरात कधी नाही एवढी शांतता पसरली होती. अरविंदला ती शांतता फार अनपेक्षित वाटली. नाहीतर रेडिओ सुरू आहे, जेवणखाण आटोपून बाई पलंगावर लोळत आहेत, सर काहीतरी वाचत बसले आहेत, विजू धुणी भांडी किंवा तसलंच काही बाई काम करते आहे. झालंच तर करडीले महाशय गप्पा मारायला येऊन बसले आहेत. हे त्या घरातलं नेहमीचं दृश्य. आजची ती शांतता पाहून अरविंदला थोडं आश्चर्यच वाटलं. सरांकडे पाहिलं तर ते कसल्या तरी विचारात गढलेले दिसत होते. विजू दप्तर घेऊन अरविंदजवळ येऊन बसली. पण तिचंही आज अभ्यासात मुळीच लक्ष नव्हतं. अधूनमधून ती सरांकडे पाहत होती आणि पाहता पाहता ओले झालेले डोळे पुसत होती. बाईंकडे पाहिलं तर त्या दगडासारख्या कठोर चेहऱ्याने पलंगावर बसलेल्या होत्या आणि चांगल्या घुश्यात दिसत होत्या. नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण झालेलं दिसतं हे अरविंदनं ओळखलं. विजूचं लक्ष नाही असं पाहून त्यानेही मग शिकवणी आवर्ती घेतली. निघताना सहज म्हणून सरांकडे पाहिलं तर त्यांचे डोळे भरून आलेले दिसले. अरविंद चरकला. तरीच सर आज इतके शांत कसे? कसलं दुःख त्यांना एवढं छळतं आहे? सरांचे ते भरून आलेले डोळे आठवत अरविंद बाहेर पडला आणि जड झालेले पाय उचलत चालत राहिला. या ना त्या निमित्ताने स्टेशनरी दुकानदार कोरडेची भेटवायचे. तो फार बडबड्या होता. दुकानावर येणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी करणं हा त्याचा एक छंदच होता. त्यातूनच त्याची अरविंदशी अधिक ओळख झाली होती. स्टेशनरी साहित्यासोबतच तो 4थी, 5वी आणि 6वी या वर्गाची गाईडही विकायचा. एके दिवशी तो म्हणाला, "तू गाईड विकत असशील तर पहा, जी काय विक्री होईल त्यातली निम्मी रक्कम तुझी, निम्मी माझी. थोडं फिरावं लागेल, पण फायदा भरपूर होईल. जमत असेल तर पहा." अरविंद विचार करत राहिला. विक्रीतली निम्मी रक्कम मिळणार असेल तर काय हरकत आहे? ओझं घेऊन फिरावं लागेल एवढंच ना. जायचं तर तळेगाव, संगमेश्वर परिसरातच जावं लागेल. तिथं आपल्याला ओळखणारी माणसं आहेत. शिवाय भाऊंच्या ओळखीचीही माणसं आहेत. झालंच तर या निमित्ताने विनायकचीही भेट होऊन जाईल. मी पुढे शिकतोय, कॉलेजला जातोय हे पाहून त्याला किती आनंद होईल. झालंच तर आईसारख्या मायाळू मनाचे आपले कोळी गुरुजीही भेटतील. आता अधिक उशीर नको. दिवाळीची ही सुट्टी सुरू व्हायच्या आत निघायला पाहिजे. भाग 24. संगमेश्वरच्या स्टेशनवर उतरताना तो कोणी ओळखीचं दिसतं का ते निहाळत होता. 1-2 चेहरे दिसले, पण त्यांच्याशी काय बोलावं हा प्रश्न होता. अरविंदने त्यांना ओळखलं असलं तरी त्यांनी अरविंदला ओळखलं होतं का हाही प्रश्न होताच. तशातही एकाला अरविंदने हटकलंच. ते शेजारच्या गल्लीत राहणारे सुखदेव काका होते. त्यांनी अरविंदकडे चांगलं निरखून पाहिलं. अरविंदने आणखी ओळख देताच आश्चर्याने डोळे विस्फारत ते म्हणाले, "अरे अरविंद, तू केवढा मोठा झालास रे बापा तू." एकीकडे आपलं ओझं पेलत आणि त्याचवेळी दुसरीकडे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत अरविंदने पायवाट धरली. आज आपल्या बालमित्रांना भेटायला मिळणार, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायला मिळणार या आनंदात वाट केव्हा संपली ते लक्षातच आलं नाही. काही तुरळक गोष्टी वगळता गावात फारसे बदल झालेले जाणवत नव्हते. कंदिलाचे लाकडी खंबे जाऊन त्या जागी चौकाचौकात विजेचे पोल उभे होते. असे काही किरकोळ बदल वगळता अरविंदच्या आठवणीतला गाव आजही अगदी जसा होता तसाच होता. तीच नदी, तोच घाट, त्याच गल्ल्या, सगळं तेच आणि जसं होतं तसंच. आधीच ठरवल्याप्रमाणे तो आधी विनायकला भेटायला निघाला. विनायकच्या गल्लीत प्रवेश करताच आजूबाजूच्या घरातली बायका माणसं त्याच्याकडे कौतुकाने पाहू लागली. तो पवार गुरुजींचा अरविंदच आहे असं एकमेकांना सांगू लागले. सगळी मुलंही एखादा सर्कशीतला प्राणी दिसावा तसे त्याच्याकडे पाहत होते. लोक आपल्याकडे कौतुकाने पाहत आहेत हे पाहून अरविंदला भलतंच अवघडल्यासारखं झालं. सरळ खाली मान घालून तो चालत राहिला. बोलणार तरी कोणाकोणाशी? विनायकचं घर आल्यावर त्याला एकदम सुटल्यासारखं झालं. हाक मारल्यावर विनायकच समोर आला. तेव्हाचा विनायक आणि आत्ताचा हा विनायक
किती फरक होता दोघांमध्ये. तो अल्लड कुमार विनायक आणि आत्ताचा हा विशीतला तरणा बांड विनायक. अरविंद पाहतच राहिला. विनायक पुढे तो एखाद्या झुरळासारखा दिसत होता. त्याच्या डोळ्यांपुढे वरणाचं ते फुळक पाणी आणि मक्याच्या त्या पिवळ्या भाकरी तळून गेल्या. नाही म्हटलं तरी अरविंदचा थोडा अपेक्षाभंगच झाला. आपल्याला पाहताच तो हुरळून जाईल. केव्हा आलास, कसा आलास म्हणून विचारपूस करील असं त्याला वाटलं होतं. परंतु तसं काहीच झालं नाही. एखाद्या पोक्त गृहस्थासारखं जरूर तेवढं आतिथ्य दाखवत त्याने अरविंदचं स्वागत केलं होतं. एकीकडे सालदारांशी बोलत तो अरविंदची चौकशी करू लागला. अरविंदनेही मी काय, कशासाठी निघालोय ते सांगितलं. या निमित्ताने आपली भेट झाली हे किती चांगलं झालं हेही सांगितलं. यावर तो म्हणाला, खरंच फार बरं झालं. उशीर झाला तर शाळा सापडणार नाही म्हणून चहा झाल्या झाल्या अरविंद शाळेकडे निघाला. शाळा मात्र खूपच बदललेली दिसत होती. शाळेच्या इमारतीसमोरच्या विस्तीर्ण आवारात तशीच आणखी एक नवी इमारत उभी होती. त्या नव्या इमारतीसमोर अरविंदची जुनी शाळा अगदीच दिनवाणी आणि गरीब दिसत होती. एकंदरीत शाळेचा व्याप बराच वाढलेला दिसत होता. परंतु अरविंदला मात्र तो बदल मुळीच आवडला नाही. सकाळ संध्याकाळी ज्या आवारात खेळलो, बागडलो, मांडोळ्या फिरवल्या, सायकल चालवायला शिकलो, कुस्त्या मस्त्या केल्या, त्या आपल्या आवारावर या नव्या इमारतीने जणू आक्रमण केलं आहे असंच त्याला वाटलं. तेव्हा समोरच दिसणारी कन्याशाळा आता या इमारतीमुळे पूर्ण झाकली गेली होती. नदीचं वाळवंट सोडलं तर गावातली मुलं शाळेच्या आवारातच अधिक रमत. गावात कुठली एखादी नाटक पार्टी आली तर ती नाटकं याच ठिकाणी होत. शिवाय गावातल्या तरुणांनी नाटक बसवायचं ठरवलं तर त्यांच्या तालमीही इथंच चालायच्या. पवार गुरुजींच्या मार्गदर्शनाखालीच या तालमी चालायच्या म्हटल्यावर अरविंद तिथं हजर नाही हे शक्यच नव्हतं. आवारात उरलेल्या टिचभर जागेत फुलझाडं लावलेली होती. कौलांवर वेली चढवलेल्या होत्या. शाळेत सर्वत्र नित्याचा तोच कोलाहल सुरू होता. काही शिक्षक व्हरांड्यात गप्पा छाटत बसले होते. पाटील गुरुजींनी अरविंदला तत्काळ ओळखलं. इतर शिक्षक नवे दिसत होते. अरविंदला ज्या कोळी गुरुजींच्या भेटीची ओढ वाटत होती ते मात्र कुठेच दिसत नव्हते. कदाचित त्यांची बदली झाली असावी. हेडमास्तर काकडे गुरुजी मात्र अजूनही तिथेच होते. त्यांची प्रकृती मात्र खूपच ढासळलेली दिसत होती. ते आता पूर्वीपेक्षाही आणखी काटकोळे आणि वृद्ध झाले होते. अरविंदला पाहताच त्यांचा चेहरा आनंदाने उजळला. ताबडतोब खुर्ची मागवून घेऊन त्यांनी अरविंदला समोर बसवलं. गोंधळ करणाऱ्या मुलांवर आपल्या घोगऱ्या आवाजात अरे पोरा, ए पोरा म्हणून ओरडत आणि हलणाऱ्या दंताजीचा अडथळा पार करत ते बोलू लागले. भाऊ त्यांचे जुने सहकारी. ज्या काळात भाऊंनी मोठ्या चिकाटीने कन्याशाळा उघडली, तिच्या उद्घाटनासाठी थेट शिक्षण मंत्र्यांना आणलं, तो काळ त्यांना आठवला. बोलता बोलता ते इतके सद्गतीत झाले की त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः आसवं ओघळू लागली. आणखी बऱ्याच आठवणी ते काढू लागले. म्हणाले, अरे पोरा, तुला काय सांगू, तुझा बाप इथून गेला तेव्हापासून त्या शाळेत काय आणि या शाळेत काय, आता काही रामच राहिलेलं नाही. अरविंदच्याही मनात अनेक आठवणी उचंबळून आल्या. स्वभावाने अत्यंत शांत आणि नम्र असे महाजन गुरुजी, गमतीदार बोलण्यात पटाईत असलेले साबळे गुरुजी, नेहमी मसालापान खाणारे भिल गुरुजी, कपाळाला कायम आडव्या आठ्यांचं भस्म असलेले तरीही अत्यंत प्रेमळ असे सोनार गुरुजी, कधीही शिक्षा न करणारे मायाळू कोळी गुरुजी, नेहमी तोच एक कोट घालून शाळेला येणारे मारकुटे नाना मास्तर, हे सगळे गुरुजी त्याला आठवले. नाना गुरुजींचा उल्लेख सर्वजण त्यांच्या पश्चात नाना मास्तर म्हणूनच करत. इतर सर्व शिक्षकांचा उल्लेख गुरुजी असा होत असताना त्यांना एकट्यालाच मास्तर का म्हणतात हे कोडं काही उलगडत नसे. हिवाळा असो, उन्हाळा असो व पावसाळा असो, त्यांच्या अंगावर त्यांचा तो एकुलता तांबूस कोट नाही असं कधीच घडायचं नाही. त्यांचा तो कोट म्हणजे सर्वांच्या चेष्टेचा विषय होता. साबळे गुरुजी म्हणायचे, नाना मास्तरांचा तो कोट मोहेंजोदडो हडप्पा येथील उत्खननात सापडला आहे. नाना मास्तर होतेच तसे तऱ्हेवाई. आयुष्यात ते कधीही कोणाशी सरळ बोलले नसावेत. हेडमास्तर काकडे गुरुजीही त्यांना वचकून असत. हेडमास्तर सोडले तर इतर शिक्षकांना उपशिक्षक म्हणत, परंतु नाना मास्तरांना तो अपमान वाटायचा. झालं होतं असं की इथं येण्यापूर्वी ते पिंपरीच्या शाळेत हेडमास्तर होते.
कुठल्या तरी साहेबांशी कशावरून तरी खटकल्यामुळे त्यांची इथं बदली झाली होती. खात्याचा निषेध म्हणून ते रोज पिंपरीहून पायी शाळेत येत. माझी पुन्हा मूळ जागी बदली होत नाही तोपर्यंत माझा निश्चय ढळणार नाही असं ते ठणकावून सांगत. त्यावरही साबळे गुरुजी म्हणाले की बसचा खर्च नको म्हणून ते रोज पिंपरीहून पायी शाळेत येतात, बाकी काही नाही. दंगेखोर मुलांना ते खास गावरान शिव्या घालून वठणीवर आणायचे. शिव्यांनी भागलं नाही तर लाथाबुक्क्यांचा वापर करायचे. त्यांनी कोणाच्या 7 पिढ्यांचा उद्धार केला तरी त्यांना विचारायची कोणाची टाप नव्हती. एखादा मुलगा दंगामस्ती करताना दिसला तर त्याला ते "अरे भोसडीच्या, इकडे येतो" असं म्हणून जवळ बोलावून घेत. ते पोरगंही बिचारं पालीपुढे विंचवाने नांगी टाकावी तसं हातपाय गाळून त्यांच्यापुढे उभं राहायचं. "कोणाचा रे तू?" तोवर नाना मास्तरांचा पट्टा सुरू झालेला असे. "त्या अमक्या तमक्याचा का? का त्या अलाण्या फलाण्याचा? आ बोल ना, तोंड शिवलं का तुझं? जाळून टाकेन भोसडीच्या तुला. जा जागेवर जाऊन बैस. पुन्हा दंगा करताना दिसलास तर तुझं मडच पाठवतो बघ तुझ्या घरी. चल नाही." दुपारचं जेवण झालं की अरविंद दोघा मित्रांसोबत महाजन गुरुजींकडे अभ्यासाला जायचा. ते एकटेच होते, त्यामुळं मुलं यायची तेव्हा ते हमखास भाकरी भाजत बसलेले असत. मुलांना पाढे सांगणे आणि भाकरी करणे ही दोन्ही कामं एकाच वेळी चालायची. भाकरी करता करता तव्यावरची भाकरीची खरपूस कोर ते उलथण्याने झरकन खरवडत आणि त्याच वेगाने हवेत उडवून तोंडात पकडत. ही क्रिया इतक्या वेगाने घडून जाई की केव्हा काय घडलं हेही लक्षात येत नसे. त्यांचं ते माकडासारखं हालणारं तोंड तेवढं नजरेस पडायचं. जसे एक एक नमुनेदार शिक्षक तसेच एक एक नमुनेदार मित्र अरविंदला लाभले होते. विनायक, तलाठी अण्णांचा किशोर, चौधरी अण्णांचा मस्तीखोर भगवान, माधव काकांचा मुलगा सुनील, बजरंग आबांचा मुलगा प्रभाकर, शेजारच्या गल्लीत राहणारा धोब्याचा सुक्या, बाबूराव तात्यांचा रमेश, चिंधा, बुधा असे कितीतरी मित्र मराठी शाळेत सोबत होते. त्यातले काही 10वीपर्यंत टिकले. बरेच या ना त्या कारणाने गळत गेले. विनायक पुढे टिकणार नव्हताच. किशोर वडिलांची बदली झाल्याने धरणगावला गेला. भगवान 7वीपर्यंत शिकला हेच खूप झालं. शिवराम मात्र खरंच हुशार आणि अभ्यासू असूनही पुढे शिकू शकला नाही. पुढे आपलं शिक्षण थांबणार आहे हे त्याला माहीतच होतं. तरीही तो मन लावून अभ्यास करायचा. 7वीपर्यंत तरी त्याने पहिला नंबर कधी सोडला नाही. हजेरी नंबर हे त्या काळी मुलांची लायकी मोजायचं माप असायचं. मनसबदारांप्रमाणे मुलं त्यांना नेमून दिलेल्या जागेवर बसत. कोणी पाहुणा घरी आला तर तो नाव आणि वर्ग विचारल्यानंतर वर्गात कितवा नंबर आहे ते हमखास विचारायचा. अरविंद फार फार तर 4थ्या किंवा 3ऱ्या नंबरपर्यंत मजल गाठू शकायचा. परंतु असं असलं तरी त्याला शिवरामचा हेवा कधीच वाटला नाही. पहिला नंबर हा जणू त्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे हे सर्वांनी मान्यच करून टाकलं होतं. वर्गातल्या प्रत्येकाला त्याच्याशी मैत्री असावी असं वाटे. परंतु त्याचं मित्रांचं टोळकं वेगळंच होतं. त्यातलाच एक म्हणजे 56 टिकल्या लांब टांग्या बाब्या. तो इतका मठ्ठ आणि मूर्ख होता की त्याची शिवरामची मैत्री हे एक कोडच वाटायचं. तसाच प्रभाकर म्हटलं तर तोही अगदी मठ्ठच होता. गल्लीतली पोरं शाळेत जातात आणि घरी राहिलं तर शेतात भाकरी पोचवायला जावं लागेल म्हणून तो शाळेत यायचा. या सर्वांव्यतिरिक्त काळा शाम्या हाही त्या टोळक्यात असायचा. शिवरामच्या नादाने तोही खूप अभ्यास करायचा, पण आज पाठ केलेलं उद्या विसरून गेलेलं असायचा. हे सर्वजण या ना त्या खोड्या करून शिवरामचं मनोरंजन करायचे. तो मात्र कशातच भाग न घेता फक्त मंद हसायचा. एकदा घर बदललं तेव्हा शिवराम शेजारीच होता, परंतु म्हणून अरविंदशी त्याची मैत्री झाली असं काही झालं नाही. मुळात तो फारसा बोलकाही नव्हता. चिंध्या हे तर प्रकरणच होतं. त्याच्यामुळेच वाचनाची गोडी लागली हे अरविंद कधीही विसरू शकणार नाही. साहसी वृत्ती त्याच्या रक्तातच होती. फावल्या वेळात तो जळगावच्या स्टेशनवर जाऊन यायचा आणि तिथं केलेले पराक्रम मुलांना रंगवून सांगायचा. 7वीनंतर तो कुठं गायब झाला ते समजलंच नाही. कोणी सांगायचं की तो मुंबईला गेलाय, तिथं फिल्म लाईनमध्ये फाईट मास्टर झालाय. खरं खोटं काय ते कधीच कळलं नाही. गुरुजींनी संबंधित वर्ग शिक्षकांना बोलावून घेऊन अरविंदने आणलेली पुस्तकं दाखवली. मुलांना ही पुस्तकं खरेदी करायचं आवाहन केलं. दुपारच्या शाळेला याल तेव्हा पैसे घेऊन या म्हणून सांगितलं. जेवढी जातील तेवढी जातील असा विचार करून अरविंद माधव काकांकडे निघाला.
झालंच तर तिथं सुनीलचीही भेट झाली असती. परंतु गुरुजींनी जेवायला चल म्हणून आग्रह सुरू केला. भूक लागलेली होतीच. विनायकच्या घरी झालेला चहा सोडला तर सकाळपासून पोटात काहीच पडलेलं नव्हतं. परंतु माधव काकांकडे जाऊन यायला पाहिजे होतं. भाऊंनीही जातोच आहेस तर त्यांनाही भेटून ये म्हणून सांगितलं होतं. शेवटी त्यांना फक्त भेटून तरी येतो एवढं सांगून तो निसटलाच. ज्या गुजर गल्लीत बालपण गेलं त्या गल्लीत प्रवेश करताना त्याचं मन आनंदानं भरून आलं. तोच समोरून आलेल्या एका तरुण मुलाने मोठ्या आनंदाने हस्तांदोलन करीत त्याचं स्वागत केलं. तो हसला म्हणून अरविंदही हसला. परंतु अरविंदने त्याला मुळीच ओळखलेलं नव्हतं. हा आहे तरी कोण हेच त्याला आठवेना. तो सुनील तर निश्चितच नव्हता. कदाचित हा त्याचा लहान भाऊ सुरेश तर नसेल. पण ते कसं शक्य आहे? तो एवढासा मुलगा 3 वर्षात एवढा मोठा कसा होईल? बोलत बोलत तो अरविंदला माधव काकांच्या घराकडे घेऊन गेला. पण अंगापिंडाने असा उभा आडवा वाढलेला हा तरुण आहे तरी कोण? निश्चितच त्याचा काहीतरी घोटाळा झालेला दिसतो. पण आता एवढं झाल्यावर तू कोण म्हणून विचारणार तरी कसं? अरविंद पुरता गोंधळला. तो तरुण मात्र आत्मविश्वासानं बोलत होता. अरविंदने त्याला ओळखलं नसलं तरी त्याने मात्र अरविंदला बरोबर ओळखलं होतं. अरविंदच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून तो म्हणाला, तू मला ओळखलं नाहीस वाटतं? अरे मी सुरेश, सुनील दादाचा लहान भाऊ. आता मात्र शंका घ्यायला जागाच उरली नाही. इतक्या दिवसानंतरही त्याने आपल्याला ओळखलं असताना आपण मात्र त्याला ओळखू शकलो नाही याची अरविंदलाच लाज वाटू लागली. पण तो तरी काय करणार? वाढत्या वयातला सुरेश 3 वर्षात इतका बदलला होता की चटकन तो ओळखूच आला नाही. चरचरीत दाढी वाढलेला एक गोरापान धिप्पाड तरुण बैलजोडी हाकत गोठ्याकडे निघाला होता. तो मात्र सुनीलच होता. अरविंद म्हणाला, अरे बाप रे सुनील, तू तर मोठा माणूसच होऊन गेलास. अरविंदच्या त्या बोलण्यावर खदखदा हसत सुनील म्हणाला, बैठकीत बैस ना, एवढे हे बैल गोट्यात बांधून मी आलोच. काका घरीच होते. त्या दिवशी सकाळी स्टेशनवर झालेली भेट अजूनही त्यांच्या स्मरणात होती. भिंतीवर सुरेशचा लहानपणातला फोटो होता. अरविंद म्हणाला, या सुरेशला मी ओळखतो. सुरेशलाही तो विनोद फार आवडला. सध्या तो हायस्कूलमध्ये जात होता. त्याने तिथल्या गमतीजमती सांगायला सुरुवात केली. तुमच्या काळातला तो फुटका कंदील दगडू पिऊन अजूनही नोकरीत आहे हे त्याने आवर्जून सांगितलं. दगडू एका डोळ्याने आंधळा होता म्हणून त्याला सगळे फुटका कंदील म्हणत. तो होताही तसाच तिरसट. शिक्षकांपेक्षा त्याचाच दरारा अधिक असायचा. त्यामुळे तो कोणालाच आवडायचा नाही. बैलजोडी बांधून सुनीलही आला. तेवढ्यात बजरंग आबाही आलेच. मग काय, गप्पा गोष्टींना आणखीनच रंग चढला. गेल्याच वर्षी सुनीलचं लग्न आटोपलं होतं आणि त्याला मुलगाही झालेला होता. म्हणजे सुनील आता मोठा माणूसच नव्हे तर चांगला संसारी गृहस्थ झाला होता. तेवढ्यात काकूही आल्या. त्यांच्या कडेवरचं बाळ बहुधा सुनीलचंच असावं. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने अगदी आपुलकीने सर्व चौकशी केली. सगळे बरे आहेत म्हटल्यावर त्यांनाही फार बरं वाटलं. घरभर जिकडे तिकडे मुलांचा तोच नेहमीचा गोंधळ सुरू होता. स्त्रियांची घरकामाची लगबग सुरू होती. त्यांच्यातच कुठेतरी सुनीलची बायकोही असणार. पण विचारायचं तरी कसं? काकांचं घर म्हणजे मोठाच बारदाना. ते 4ही भाऊ त्यांच्या बायका पोरासकट एकत्रच राहत. शिवाय आई, दूरच्या नात्यातली एखादी विधवा आत्या, मामा मावशांची पोरं, माहेरपणाला आलेल्या बहिणी, मुली असा बराच मोठा गोतावळा त्या घरात नांदायचा. शिवाय येणारे जाणारे पै पाहुणे, शेतात काम करणारे सालदार रोजंदार यांचाही राबता सुरूच असे. सकाळी पेटलेली चूल रात्री उशिरापर्यंत जागीच असे. जेवायच्या वेळी आधी बच्चे कंपनीची पंगत बसायची. त्यांचा गोंधळ आटोपला की पुरुष मंडळी. स्त्रियांची जेवणं अर्थातच सर्वात शेवटी. इतकी ताटं धुवायचा त्रास नको म्हणून केळीची पानं वापरली जात. जेवणं झाली की दुधातुपानं माखलेली ती पानं सरळ गोठ्यात नेऊन गुरांपुढे टाकली जात.